श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे गुढीपाडवा आणि आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणाने होते. तर गुढीपाडवा हा सण आपल्या मराठी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला गेला आहे. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात. कारण बघा, गुढीपाडवा हा आपल्या भारतीयांसाठी आपल्या नवीन वर्षाचा सण मानला जातो. कारण गुढीपाडव्याच्या या दिवसापासूनच आपल्या मराठी वर्षाचे नवीन वर्ष चालू होते. म्हणूनच बघा, या गुढीपाडवा हा सण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी असे म्हटले जाते की 3.5 मुहूर्तापैकी हा गुढीपाडव्याचा मुहूर्त हा एक मानला जातो. म्हणून या नवीन मुहूर्तावर आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची असते. आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्याला नवीन संकल्प आणि नवीन गोष्टीने करायचे असते. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही नवीन वर्षाची गोष्टींची सुरुवात करायची असेल, जर तुम्हाला व्यापार, उद्योग किंवा अजून काही जर नवीन तुम्हाला चालू करायचे असेल, तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही चालू करू शकता. कारण गुढीपाडव्याचा हा मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. त्याचबरोबर बघा, या गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरात काही उपाय करायचे असतात. कारण ते उपाय केल्याने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही अत्यंत चांगली जाते आणि आपले येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे जाते. त्याचबरोबर आपल्या घरात कधीही कशाची कमतरता राहत नाही. तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गुढी उभारून करत असतो. म्हणून घरातील प्रत्येक स्त्रियांनी आपले घर हे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवायला हवे. कारण बघा, कुठलीही नवीन सुरुवात करायची असेल तर सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभावे म्हणूनच आपण कुठलीही सेवा करतच असतो. त्याचबरोबर ऐश्वर्य लाभावे, सुख समृद्धी लाभावी आणि त्याचबरोबर आपल्याला आरोग्याची सुद्धा प्राप्ती व्हावी या दृष्टीने सुद्धा आपण एक प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपले आरोग्य चांगले असेल तरच आपले सुख, समृद्धी आणि जी काही ऐश्वर्य असेल ते आपल्याला लाभते. तर बघा, प्रत्येक महिलांनी आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून महिलांनी आपले घर, आपले अंगण अगदी स्वच्छ करायचे आहे आणि आपल्या अंगणामध्ये एक छानशी रांगोळी काढायची आहे. अशी रांगोळी काढल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. रांगोळी काढत असताना आपल्याला रांगोळीमध्ये स्वस्तिक, ओम अशी शुभ चिन्हे काढायची आहेत. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे पावले आणि गाईचे पावले सुद्धा काढायचे आहेत. कारण अशी रांगोळी काढल्याने आपल्या घरातील शुभ वातावरण तयार होते आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आगमन करत असते. म्हणूनच बघा, या शुभ मुहूर्तावर आपले अंगण, आपले घर अगदी स्वच्छ असावे. त्याचबरोबर बघा, या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या कुलदेवतेची तसेच स्वामी समर्थ यांची कुठलीही संकल्पयुक्त सेवा करू शकता. कारण नवीन वर्षाची सुरुवात ही कधीही चांगल्या गोष्टीनेच करावी. त्याचबरोबर बघा, जर या नवीन वर्षात आपण संकल्पयुक्त कुठलीही सेवा केली तर नक्कीच आपल्याला ती संकल्पयुक्त सेवा आपली प्रभावी ठरते. त्याचबरोबर बघा, आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन व्हावे आणि वर्षभर आपल्या घरात कधीही कशाची कमतरता न राहावी यासाठी आपल्याला माता लक्ष्मीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर बघा, या दिवशी सायंकाळी आपल्याला शुचिर्भूत होऊन देवापुढे बसायचे आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे, येणारे नवीन वर्ष हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे जाऊ द्या. आमच्या घरामध्ये तुमचा निरंतर वास असू द्या, अशी आपल्याला माता लक्ष्मीसमोर प्रार्थना करायची आहे. तर बघा, अशी प्रार्थना केल्याने नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते. त्याचबरोबर बघा, या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपण आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा किंवा माता लक्ष्मीचा आपल्याला कलशसुद्धा स्थापन करू शकता. असा कलश स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही आणि आपल्या घरावर कुठलेही संकट येत नाही. म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये कलश स्थापन केला नसेल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य आपल्या घरामध्ये कलश स्थापना करावी. त्याचबरोबर बघा, आपण दर गुरुवारी आपल्या घराला हळदीचे लेपन करतच असतो. पण या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुद्धा आपल्याला आपल्याला घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. कारण कुठलाही सण असो किंवा कुठलीही तिथी असो तर आपण हे हळदीचे लेपन आपल्या घरामध्ये अवश्य करावे. कारण हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी नांदते आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा नाश होतो.
तर बघा, या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला हळदीचे लेपनसुद्धा करायचे आहे. कारण हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्या घरामध्ये कुठलीही वाईट बाधा किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही असे म्हटले जाते. म्हणूनच बघा, या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण हा सुद्धा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता राहते. आपल्या घरातील वाईट शक्ती आणि वाईट नकारात्मकता ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये राहत नाहीत. म्हणूनच बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी आपल्या घरामध्ये हे उपाय अवश्य करावे. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.